विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण इयत्ता चौथीचा परिसर अभ्यास 1 या विषयाचा दुसरा पाठ सजीवांचे परस्परांशी नाते हा अभ्यासणार आहोत. आपल्या सर्व गरजा परिसरातून पूर्ण होतात. या परिसरात प्राणी, वनस्पती आणि सजीव राहतात. या पाठात आपण या दोन्ही सजीवांच्या परस्परांशी असणाऱ्या नात्याबद्दल अभ्यास करणार आहोत. ऐन दुपारी मिळे सावली, तेथे थोडा थांब. झाड जुने, खोड मोठे, दाढी त्याची लांब. पुढील कोडे तुम्ही नक्की सोडू शकाल. सावलीसाठी कोणते झाड या लोकांना उपयोगी पडले? हे आहे वडाचे झाड. आणि हेच या कोड्याचे उत्तर. सजीवांच्या गरजा परिसरातून पूर्ण होतात. अन्न, पाणी, हवा, वस्त्र आणि निवारा अशा आपल्या अनेक गरजा असतात. आपल्या या गरजा परिसरातूनच पूर्ण होतात. अन्न, पाणी आणि हवा या गरजा तर सर्व सजीवांच्या आहेत. परिसरातूनच या गरजा पूर्ण होतात. पण प्रत्येक प्रकारच्या सजीवांच्या गरजांमध्ये फरक असतो. उंदीर दिवसभरात जेवढे पाणी पितो तेवढ्या पाण्याने हत्तीची एका वेळेची तहानही भागणार नाही. करून पहा. हिंगाच्या 2 रिकाम्या डब्या घ्या. त्यांना 1 व 2 असे क्रमांक द्या. या पाऊण भरतील इतकी माती त्यात टाका. बिया पेरण्यासाठी पाणी घालून माती पुरेशी ओली करा. मोड आलेल्या मटकीच्या 2-2 बिया त्या 2 डब्यांमध्ये पेरा. क्रमांक 1च्या डबीला रोज फक्त 2-2 चमचे पाणी द्या. क्रमांक 2च्या डबीला रोज 4 वेळा 4 चमचे पाणी द्या. असे 6 दिवस करा. तुम्हाला काय आढळून येईल? क्रमांक 1च्या डबीतील रोपे नीट वाढली, पण क्रमांक 2च्या डबीतील रोपे कुजायला सुरुवात झाली. यावरून काय उलगडते? ज्या वनस्पती पान वनस्पती नाहीत त्या पाणथळ जागी जगू शकत नाहीत. गरजेपेक्षा जास्त पाणी मिळाले तर त्या कुजतात. प्रत्येक प्रकारच्या सजीवांच्या गरजा जिथे पूर्ण होतील तिथेच ते सजीव आढळतात. वाघाचेच पाहना. वाघाच्या अंगावर पट्टे असतात. सावजासाठी वाघ गवतात दबा धरून बसतो, पण अंगावरच्या पट्ट्यांमुळे सावजाला वाघाचा पत्ता लागत नाही. शिवाय गवताळ प्रदेशात हरणे, नीलगाई, गवे असे प्राणी असतात. भूक लागली की ते खाऊन वाघ आपले पोट भरू शकतो. उन्हाळ्यात सुद्धा आटणार नाही असा पाणवठा जवळपास असावा लागतो. या प्रदेशात डोंगरही असावे लागतात, म्हणजे निवाऱ्यासाठी वाघाला गुहा मिळू शकते. या साऱ्या गोष्टी जिथे असतील तिथेच वाघोबांचे वास्तव्य असते. आपल्या काही गरजा पूर्ण व्हाव्यात म्हणून माणूस विविध प्राणी पाळतो. पाळलेल्या प्राण्यांवर अपार माया करतो, त्यांना खाऊ पिऊ घालतो. प्राणी आजारी पडले तर त्यांच्यावर उपचार करतो. या प्राण्यांकडूनही माणसाला अनेक गोष्टी मिळतात. दूध दुभते, मांस, अंडी असे अन्नपदार्थ त्याला मिळतात. काही प्राणी त्याला ओझी वाहण्यासाठी आणि गाड्या ओढण्यासाठी उपयोगी पडतात. शेतीसाठी कष्टाची कामे करण्यासाठी तो पाळीव प्राण्यांची मदत घेतो. कुत्रा घराची राखण करतो. मेंढ्यांपासून माणसाला लोकर मिळते. पाळलेले प्राणीही माणसांना जीव लावतात. माहित आहे का तुम्हाला?
पाळीव प्राण्यांची विष्ठा देखील माणसांच्या उपयोगी पडते. गाई म्हशींच्या शेणापासून गोवऱ्या थापतात. गोवऱ्या ज्वलनशील पदार्थ आहे. ग्रामीण भागात अनेक ठिकाणी गोवऱ्या इंधन म्हणून वापरतात. जनावरांच्या विष्ठेपासून गोबर गॅस नावाचा ज्वलनशील वायू तयार करतात. तोही इंधन म्हणून वापरतात. गाई म्हशींच्या शेणापासून शेणखत, तर शेळ्या आणि मेंढ्या यांच्या लेंड्यांपासून लेंडी खत मिळते. शेतकरी ते शेतीसाठी वापरतात. प्राणी आमचे दोस्त. माणसाला जशी प्राण्यांची गरज असते तशी वनस्पतींची सुद्धा असते. अन्नधान्य, भाजीपाला, फळफळावळ या गोष्टी माणसाला वनस्पतींकडूनच मिळतात. निरनिराळ्या कारणांसाठी आपण फुले वापरतो. फुले आपल्याला वनस्पतीपासूनच मिळतात. सुती कपड्यांसाठी लागणारा कापूसही वनस्पतीपासून मिळतो. आपल्या गरजा पूर्ण करणाऱ्या वनस्पतींची आपण पद्धतशीर लागवड करतो. बिया पेरतो. त्यांना व्यवस्थित पाणी मिळेल याची खबरदारी घेतो. जरुरीप्रमाणे खते देतो. कीड लागू नये म्हणून कीटकनाशके फवारतो. वनस्पती देखील आपल्याला भरभरून देतात. आपल्या गरजा पूर्ण करतात. परिसरातल्या इतर सजीवांनाही अन्न परिसरातूनच मिळते. भूक लागली तर सरडे किडे खातात. काही प्रकारचे साप उंदीर आणि बेडूक खातात. वाघ हरणांना खातो. शेळ्या मेंढ्या झाडपाला खातात. गाई म्हशी गवत खातात. म्हणजे सर्व सजीवांना त्यांचे अन्न परिसरातूनच मिळते. नवीन शब्द शिका. वृक्षवासी. जीवनातला जास्तीत जास्त वेळ झाडावर घालवणारे प्राणी म्हणजेच झाडावर राहणारे प्राणी यांना वृक्षवासी म्हणतात. माकडे आणि खारी असे प्राणी झाडावरच मुक्कामाला असतात. त्यांना त्याचे काही फायदेही मिळतात. उंचावर असल्याने शत्रूपासून आपला बचाव करणे त्यांना सोपे जाते. शिवाय फळे खाऊन ते आपले पोटही भरतात. त्यांना वृक्षवासी प्राणी म्हणतात. ज्या झाडांच्या आधाराने ते जगतात त्या झाडांना नकळत ते मदतही करतात. वृक्षवासी प्राणी इकडे तिकडे फिरताना त्यांच्या विष्ठेतून फळांच्या बिया परिसरात सगळीकडे पसरवतात. त्यामुळे नवीन ठिकाणी झाडे उगवायला मदत मिळते. काही प्रकारच्या पक्ष्यांनाही झाडांचा उपयोग घरटी बांधण्यासाठी होतो. माहित आहे का तुम्हाला? म्हशींच्या पाठीवर बगळा बसतो. गवताळ जागेत म्हैस चरत असते. त्यावेळी हमखास तिच्या पाठीवर एखादा बगळा येऊन बसतो. त्याचे कारण काय असेल? निरनिराळ्या प्रकारचे कीटक हेच एका प्रकारच्या बगळ्याचे अन्न असते. गवतामध्ये खूप कीटक राहतात. गवतामुळे बगळ्याला ते नीट दिसत नाहीत. त्यामुळे बगळा त्यांना पकडू शकत नाही. त्याच गवतात म्हैस चरायला येते. चरता चरता पुढे जाण्यासाठी ती पाय पुढे टाकते. तिचा पाय जिथे पडतो त्याच्या आसपासचे कीटक घाबरून उडतात. तेवढ्यात म्हशीच्या पाठीवरचा बगळा त्यांना शिताफीने पकडतो आणि मटकावून टाकतो. छान आहे ना युक्ती? आपल्याकडे उन्हाळा, पावसाळा आणि हिवाळा हे ऋतू आहेत. उन्हाळ्यात आपल्याला खूप उकडते. त्यावेळी आपण सुती कपडे वापरतो. भरपूर पाणीही पितो. पावसाळ्यात बाहेर जाताना अंग भिजू नये म्हणून छत्री किंवा इरले वापरतो. काही जण रेनकोट वापरतात. हिवाळ्यात थंडी वाजू नये म्हणून उबेचे कपडे वापरतो. माणसावर जसा तिन्ही ऋतूंचा परिणाम होतो तसा तो इतर सजीवांवरही होतो. सजीवसृष्टीत ऋतुमानाप्रमाणे होणारे बदल दरवर्षी आपल्याला दिसतात. हिवाळ्याचे वर्णन पानगळीचा ऋतू असेही करतात. कारण हिवाळ्यात अनेक झाडांची
पाने गळून पडतात. ज्या प्राण्यांच्या अंगावर केस असतात त्यापैकी अनेक प्राण्यांच्या अंगावरचे केस दाट होतात. त्यामुळे त्यांचे थंडीपासून आपोआप रक्षण होते. मेंढ्या, काही प्रकारच्या शेळ्या आणि काही प्रकारचे ससे यांच्यामध्ये तर ही वाढ डोळ्यात भरेल इतकी असते. हिवाळा सुरू असतानाच आंब्याला फुलोरा येतो. त्याला आंब्याचा मोहर म्हणतात. 9वा शब्द शिका. पालवी. झाडांना येणारी नवीन कोवळी पाने. ती तांबूस रंगाची असतात. ती वाढून मोठी होत असताना त्यांचा रंग बदलून ती हिरवी होतात. फेब्रुवारी महिना संपत आला की थंडीचा कडाका कमी होऊ लागतो. मार्च महिना सुरू झाला की उष्णता जाणवू लागते. हिवाळा संपून उन्हाळा सुरू होतो. याच सुमाराला अनेक झाडांना पालवी फुटते. रानावनांत सगळीकडे तांबूस रंगाची नाजूक कोवळी पाने दिसू लागतात. कोकिळ पक्षाचा मंजूळ आवाजही काही ठिकाणी ऐकू येतो. उन्हाळ्यात बाजारामध्ये आंबे आणि कलिंगडे भरपूर येतात. या फळांचा तो हंगामच असतो. आंब्याची झाडे महाराष्ट्रात सगळीकडे असली तरी कोकण आंब्यासाठी नावाजले जाते. उन्हाळ्यामध्ये कोकणात आंब्याच्या जोडीने काजूचाही हंगाम असतो. डोंगर उतारावर सगळीकडे काजूच्या झुडुपांना लाल पिवळी बोंडे लागलेली असतात. जून महिन्यात आभाळात सगळीकडे काळे ढग हजेरी लावू लागतात. पावसाळ्याची चाहूल लागते. तोपर्यंत बाजारात फणस, करवंदे आणि जांभळे आलेली असतात. गवताच्या आणि इतर काही पावसाळी वनस्पतींच्या बिया सर्वत्र विखुरलेल्या असतात. पाऊस पडू लागताच त्यांना अंकुर फुटतात. गवत आणि दुसऱ्या काही वनस्पती वाढू लागतात. आजूबाजूला सगळीकडे हिरवाई डोळ्यांना गारवा देते. कधी एखाद्या संध्याकाळी सप्तरंगी इंद्रधनुष्य नजरेला पडते. सगळीकडे पाणी झाले की बेडूक दिसू लागतात. कधी कधी त्यांचे एका सुरात डराव डराव कानी पडते. पावसाळा संपला की पुन्हा थंडीचा मोसम येतो. थंडीचा कडाका वाढतो. त्याचा बेडकांना त्रास होतो. ते जमिनीत खोलवर जाऊन झोप घेतात. ही त्यांची झोप 7-8 महिने चालते. आपण अन्नासाठी शेतीवर अवलंबून असतो. पावसाळा, हिवाळा, उन्हाळा या ऋतूंमध्ये शेतीची ठराविक कामे करतात. आपण काय शिकलो? आपल्या आणि इतर सर्व सजीवांच्या गरजा परिसरातून पूर्ण होतात. प्रत्येक प्रकारच्या सजीवाच्या गरजा निरनिराळ्या असतात. माकडे आणि खारी हे वृक्षवासी प्राणी आहेत. त्यांना झाडांमुळे आधार व अन्न मिळते. त्यांच्या विष्ठेतून बिया सर्वत्र पसरतात. त्यामुळे नवीन ठिकाणी झाडे उगवतात. काही पक्ष्यांना घरटी बांधण्यासाठी झाडांचा उपयोग होतो. प्रत्येक प्रकारच्या सजीवांच्या गरजा जिथे पूर्ण होतात तिथेच ते सजीव आढळतात. वाघाच्या गरजा गवताळ प्रदेशात पूर्ण होतात म्हणून वाघ गवताळ प्रदेशात आढळतो. तर जी वनस्पती पान वनस्पती नाही ती पाणथळ जागी तग धरत नाही. ऋतुमानातल्या बदलांचा परिणाम सजीवांवर होत असतो. हिवाळ्यात झाडांची पाने गळतात तर केस असणाऱ्या प्राण्यांच्या अंगावर केस दाट होतात. उन्हाळ्याच्या सुरुवातीस झाडांना पालवी फुटते. पावसाळ्यात सर्वत्र हिरवाई दिसते. बेडूक दिसू लागतात. शेतकरी मोठ्या कष्टाने धान्य पिकवतात. यानंतर काही प्रश्नोत्तरे पाहूया. तुम्ही योग्य उत्तरावर क्लिक करा हं. टिंबटिंब संपला की पुन्हा थंडीचा मोसम येतो. उन्हाळा, पावसाळा. बरोबर उत्तर आहे पावसाळा. पावसाळा संपला की पुन्हा थंडीचा मोसम येतो.
आपल्या काही टिंबटिंब पूर्ण व्हाव्यात म्हणून माणूस विविध प्राणी पाळतो. गरजा, नियम. बरोबर उत्तर आहे गरजा. आपल्या काही गरजा पूर्ण व्हाव्यात म्हणून माणूस विविध प्राणी पाळतो. टिंबटिंब महिना सुरू झाला की उष्णता जाणवू लागते. जून, मार्च. बरोबर उत्तर आहे मार्च. मार्च महिना सुरू झाला की उष्णता जाणवू लागते. वनस्पतींना कीड लागू नये म्हणून आपण टिंबटिंब फवारतो. पाणी, कीटकनाशके. बरोबर उत्तर आहे कीटकनाशके. वनस्पतींना कीड लागू नये म्हणून आपण कीटकनाशके फवारतो. हिवाळ्याचे वर्णन टिंबटिंब ऋतू असेही करतात. पानगळीचा, गरमीचा. बरोबर उत्तर आहे पानगळीचा. हिवाळ्याचे वर्णन पानगळीचा ऋतू असेही करतात. माणसाच्या गरजा परिसरातूनच पूर्ण होतात. चूक की बरोबर? बरोबर. मेंढ्यांपासून माणसाला लोकर मिळते. बरोबर की चूक? बरोबर. माकडे आणि खारी असे प्राणी झाडावरच मुक्कामाला असतात. बरोबर की चूक? बरोबर. पक्ष्यांना झाडांचा काही उपयोग होत नाही. चूक की बरोबर? चूक. इतर पाठांचे व्हिडिओ पाहण्यासाठी नॉलेज फर्स्ट या आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.